नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार. याप्रमाणे आपल्याला थोडंसं रेषेच्या खाली जाऊन आणि हा आकार कंप्लीट करायचा आहे. मोंढ्याचा आकार आणि गळ्याचा आकार दोघंही आपल्याला कट करून घ्यायचे. इथे कुठेही कॅनव्हासचा वापर आपण करणार नाही. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं. व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि पिना लावून घ्यायच्या. बघा याप्रमाणे. आणि इथे काय करायचं, असं सेंटरला आहे ना एक रेष मारून घ्यायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला इथे कोण काढायचा आहे. इथे आलं की बरोबर सुई खालीच राहू द्यायची आणि कपडा फिरवायचा, म्हणजे तिथे बरोबर तो कोना तयार होतो. बघा याप्रमाणे शिलाई मारायची, पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. नंतर छोटे छोटे असे कट गळ्यावरती मारायचे, त्याच्याने आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायला मदत होते आणि गळ्याचा आकारसुद्धा छान येतो. याप्रमाणे अस्तरमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप अगदी सावकाश आणि अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे कुठेच गळ्याचा आकार चुकणार नाही. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर छान अशी कमेंटसुद्धा करायला विसरायचं नाही. बघा ह्याप्रमाणे अशी छान दाबटीप देऊन झाली की सुंदर असा गळा आपला तयार होतो. बघा किती छान असा गळा तयार झाला. आणि कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. हाताने अगदी व्यवस्थित करून आणि जॉईंट करायचं, म्हणजे कुठेच फुगा पडणार नाही आणि फिनिशिंग छान येईल. आता उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. बघा सगळीकडनं कपडा आपला उरलेला आहे, तो सगळीकडनं आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची. पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून तिला शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग हा तयार झालेला आहे. नंतर कॉन्ट्रास्ट कपडा आपल्याला घ्यायचा आहे, साधारण 2x2चा. त्याला असे त्रिकोण करून दोन्ही टोकं आपल्याला त्याचे दुमडून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे एक त्रिकोण, दुसरा त्रिकोण आणि नंतर त्याचे टोकं दुमडून ही डिझाईन आपल्याला तयार करायची आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि अशीच डिझाईन आपण बनवून घेतली. ही डिझाईन आपल्याला गळ्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची, पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. डिझाईन आपली लावून झाली की त्याच्यावर सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. अगदी ती डिझाईन आपल्याला कवर करत आणि ही लेस पूर्ण करून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणजे पहिले एक बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या बाजूने शिलाई मारून ती लेस अगदी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी करून घ्यायची. बघा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण लेसला शिलाई मारून घेणार आहे, त्याच्याने लेसची फिनिशिंग पण छान येते. तर लेससुद्धा आपली लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण हा कपडा घेतला, 11-11.5 इंच लांबीचा आहे. त्याला असं फोल्ड केलं, 4-4.25 इंच रुंदीचा आहे आणि 11-11.5 इंच लांब. त्याला असं फोल्ड करून चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे.
त्याचा एक पदर असा उचलून घ्यायचा आणि तिथे छोटंसं एक छिद्र पाडून घ्यायचं आहे. त्याच्यातून हा कपडा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. त्याचे टोक असे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि कडेने एक अशी दाबटीप आपल्याला मारून घ्यायची त्याच्यावरती. ज्या बाजूनी छिद्र आहे ती बाजू खाली करायची आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला याच्यावरती जी आपण गळ्याला लेस वापरली ना तीच लेस इथे लावून घ्यायची. त्या लेसला सुद्धा आपल्याला डबल बाजूने शिलाई मारायची, म्हणून पहिले एक साईडनी अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. बघा या पद्धतीने दोघंही बाजूनी लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला लेसला द्यायची. त्याच्यानंतर त्या कपड्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. खडूने अशी रेष मारून घ्यायची आणि बरोबर तिथे असे प्लेट पकडून आणि एक शिलाई मारून घ्यायची. छान असं बटरफ्लाय तयार होतं. त्याच्यानंतर आपण आणखी एक कपडा घेतला 4.25 इंच रुंदीचा आणि 9 इंच साधारण 8-9 इंच लांबीचा असं घ्यायचं आहे. 10-11 इंच असं, जास्ती नाही, 11 इंचापर्यंत आपण लांब घ्यायचा आणि त्याच्याशी फोल्ड करून एक शिलाई मारून घेतली. कपड्याला त्या पलटी करायचं आहे आपल्याला, म्हणून आधी काय केलं, एक शिलाई मारली आणि 2 तुकडे केले. त्याला असं तिरपी शिलाई मारून आणि नंतरून हा कपडा आपण पलटी करून घेतला. ह्या पद्धतीने छान अशी त्याची रिबीन आपल्याला तयार करायची. त्याचं टोक कशांच्या तरी सहाय्याने अगदी व्यवस्थित असं काढायचं आहे, म्हणजे ते त्याचा आकार छान दिसतो. आता ह्याप्रमाणे थोडंसं तिरपं ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आणि इथे फोल्ड करून ना पुन्हा एक शिलाई मारायची, म्हणजे त्याचे दोरे वगैरे निघणार नाही. आता हे बटरफ्लाय याच्यावर ठेवून हे पॅक करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि ते आपल्याला इथे सेंटरला असा हा बो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. बघा किती छान आणि सुंदर असं आपली डिझाईन तयार होते. आता आपल्याला बनवायची सुंदर अशी लटकन. त्याच्यासाठी घेतली नॉड. चौकोनी तुकडे आपण इथे कपड्याचे घेतले आणि त्या चौकोनी तुकड्याचा असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. दोन्ही कलरचे त्रिकोण आपल्याला हे शिवून घ्यायचे. साधारण अर्धा इंच अंतर सोडून असे एकावर एक हे ठेवून पुन्हा एकदा शिवून घ्यायचे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. मध्ये नॉट ठेवायची सेंटरला. दोन्ही टोकं असे दुमडून घ्यायचे. तिथे एक शिलाई मारली आणि पुन्हा फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायचं. सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवून झाले की दोघंही नॉड आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर छान अशी कमेंटसुद्धा करायची मैत्रिणींनो. बघा आपले नॉड लावून झालेले आणि आता आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी आणि ह्या पूर्ण डिझाईनवरती आपल्याला छान असे मणी लावून घ्यायचे ह्या पद्धतीने. अगदी त्याच्या टोकावरती आपण ही मणी लावून घेणार आहे. त्याच्याने ही डिझाईन सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा अशी ही डिझाईन. कोणत्याही ब्लाऊजला सुंदरच दिसेल अशी सुंदर डिझाईन आहे. बघू शकता आपली डिझाईन पूर्ण झालेली मैत्रिणींनो. आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.